मॅडम, मी माजी सहसचिव गजानन वाघ आज आरोग्याचे भाषण द्यायला आलो. आयुष्यातलं मी पहिलं सेवांचं भाषण ऐकलं की ते भाषण कसं असावं. तुम्ही संपूर्ण जीवनाचा आराखडाच दिला आणि सेवानिवृत्त होण्याच्या आधी जे लोक आहेत त्यांना एक मार्गदर्शनपर होईल. तर मला खूप आनंद वाटला. तुम्ही हे भाषण कला कुठून शिकला तेवढी? सर, भाषण कला ना म्हणजे तसं बघायला गेलं तर ते वंशपरंपरागत असेल कदाचित. माझे वडील हे शिक्षक होते आणि ते उत्तम वक्ते होते. ते चांगल्या प्रकारे भाषण करत होते आणि वाचन एक चांगलं असतं, एक बारकावे असतात आणि एक कसं होतं, आपण इतक्या वर्ष काम करतो. आता काम करत असताना मी आज आहे, आपण तेवढ्याच लोकांना ओळखतो, पण आपल्या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये आपल्याला कुणी मदत केली. जसं मी म्हटले की 36 वर्षाचा तो साडीपाठ, जो प्रवास, तो असा डोळ्यापुढून गेला आणि मग मला एक पात्र ती आठवत गेली की आपल्या ह्या सगळ्या जीवन प्रवासामध्ये आपल्याला कुणी किती मदत केली आणि कुणाचं त्याच्यामध्ये खारीचा वाटा असेल कुणाचा. आमच्यासारख्या नवीन व्यक्तीला सुद्धा असं वाटलं की तुमच्यासोबत तारुण्यापासून तर संघर्षाचा काळ जगत आहोत. खरं आहे ना, म्हणजे ते तसं चित्र जे उभं राहिलं ना सर, त्याच्यामुळे मला वाटतं मी खूप असं लिहिलं नाही. मी काल 10-10:30पर्यंत तर मी आपल्या नेहमीच्या ह्याच्यामध्ये होती. मी रात्री शांत, मला 1-2 तासामध्ये मी लिहिलं. असं वाटलं, विचार करून चला बाबा. शेवटची विनंती, तुम्ही जे 4 अनाथ मुलींचा उल्लेख केला, आमची आरोग्य संस्था कनेक्टेड राहील, कारण त्यांना समाजाला काही देणं ही भावना प्रचंड आहे. तेवढं आमच्या या आळंदीच्या संस्थेला कनेक्ट करून देतात त्यांच्यासोबत. नाही सर, आता त्या मुली होत्या तेव्हा अनाथ, पण आता त्या स्वबळावर स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या. हो ना, पण त्यांच्यामध्ये जी वृत्ती आहे, समाजाचं देणं आहे ना, तर ती वृत्ती नक्कीच या सर्व समाजाला फायदा करून देईल. आता अशा लोकांची वानवा आहे आणि ह्या वृत्तीची गरज आहे, कारण असं हिडन टॅलेंट समाजामध्ये खूप आहे. पण आता ते हेरण्यासाठी जसे आमचे पिंगळे सर होते, अशी लोक लागतात. नाही, देतील त्या रत्नपारखे आपण म्हणतो ना. आता मी माझी सहसचिव, माझं आयुष्य विद्येला समर्पित केलं. तुम्हाला 4 शब्द कानावर पडतीलच, तेव्हा समजेल. धन्यवाद मॅडम, आपण खूप काय म्हणतात एनर्जेटिक आहात आणि ही विद्या जर तुम्हाला समजली तर नक्कीच मॅडम भारताचं काय चित्र बदलेल. धन्यवाद. आपण